शेतकरी मित्रांनो, सध्या राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे खरीप हंगाम 2025 चा पीक विमा कधी जमा होणार। मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 17,000 रुपये देण्याची घोषणा केली। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की उशीर झाला तर 12% व्याजाने पैसे मिळतील। पण वस्तुस्थिती काय आहे? आज तारीख उलटून गेली तरी हातात दमडी आलेली नाही। पण मित्रांनो थांबा, पैसे कधी येणार या चिंतेत असताना आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतोय, ती म्हणजे तुमचा पीक विम्याचा फॉर्म खरंच मंजूर झालाय का? होय, कारण सध्या धक्कादायक माहिती समोर येते। पीक विम्याचे पैसे वाटप करणे तर दूरच, पण अजूनही विमा कंपन्यांनी लाखो शेतकऱ्यांच्या अर्जांचे व्हेरिफिकेशन सुद्धा पूर्ण केलेले नाही। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आज आपण बघणार आहोत की घर बसल्या आपल्या मोबाईलवर आपलं पीक विमा स्टेटस कसं तपासायचं आणि जर तिथे पेंडिंग किंवा रिव्हर्ट दिसत असेल तर नेमकं काय करायचं। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी समजून घ्या, जोपर्यंत तुमचा अर्ज अप्रूव्ह म्हणजे मंजूर होत नाही तोपर्यंत विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता शून्य आहे। त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुमचं पीक विमा स्टेटस चेक करा। ते कसं करायचं चला बघूयात। तर सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि तिथे PMFBY असं सर्च करा। समोर आलेल्या पहिल्याच पीक विम्याच्या वेबसाईटवर क्लिक करा। ती वेबसाईट PMFBY.government.in अशी असेल। त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल। तर ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन स्टेटस नावाचं एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा। आता तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर म्हणजेच रिसिप्ट नंबर टाकायचा आहे। जेव्हा तुम्ही पीक विमा भरला होता तेव्हा जी पावती मिळाली होती त्यावर हा नंबर दिलेला असतो। तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पॉलिसी नंबर टाकताना शेवटचे 2 अंक जसे की डॅश किंवा 0102 वगैरे सोडून द्या आणि मुख्य नंबर तिथे टाका। नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड जसाच्या तसा टाका आणि चेक स्टेटस बटनावर क्लिक करा। आता स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला स्क्रीनवर काही शब्द दिसतील, त्याचा नेमका अर्थ काय हे समजून घेणे खूप गरजेचे आहे, कारण इथेच तुमची विम्याची रक्कम अडकलेली असू शकते। जर स्टेटस चेक करताना तुम्हाला रिव्हर्ट दिसत असेल तर मित्रांनो हे धोक्याचं आहे। याचा अर्थ असा की तुमच्या अर्जात किंवा कागदपत्रांमध्ये काहीतरी चूक झाली आहे किंवा त्रुटी आहे। विमा कंपनीने तुमची कागदपत्रे पुन्हा मागवली आहेत। तर अशा वेळी काय करावं? तात्काळ ज्या CSC सेंटरवरून किंवा ज्या दुकानातून तुम्ही फॉर्म भरला होता तिथे जा आणि योग्य कागदपत्रे पुन्हा अपलोड करून घ्या। हे नाही केलं तर विमा मिळणार नाही। त्यानंतर जर व्हेरिफिकेशन पेंडिंग दिसत असेल याचा अर्थ तुम्ही फॉर्म भरलाय, पैसे कट झालेत, पण विमा कंपनीने अजून तुमचा अर्ज उघडून सुद्धा बघितलेला नाही। तुमचं काम अजून मधल्यामध्ये लटकलेलं आहे। जोपर्यंत हे कंप्लीट होत नाही तोपर्यंत पैसे मिळणं मुश्किल आहे। सध्या बहुतांश शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे। त्यानंतर रिजेक्टेड दिसत असेल तर हे सर्वात वाईट आहे। याचा अर्थ विमा कंपनीने तुमचा अर्ज बाद केला आहे, तुम्हाला या वर्षीचा विमा मिळणार नाही। पण जर तुमची कागदपत्रे बरोबर असूनही अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही पुराव्यासह तुमच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन लेखी तक्रार देऊ शकता। त्यानंतर जर अप्रूव्ड म्हणजेच मंजूर दिसत असेल तर मात्र अभिनंदन, तुम्ही सेफ झोन मध्ये आहात। याचा अर्थ तुमचा फॉर्म आणि कागदपत्रे अगदी बरोबर आहेत आणि कंपनीने तुमचा अर्ज स्वीकारला आहे। आता फक्त सरकार आणि कंपनीकडून रक्कम जाहीर होण्याची वाट बघायची आहे। थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, विम्याच्या रकमेचं कॅल्क्युलेशन नंतर होईल, आधी हे अर्ज मंजूर होणे गरजेचे आहे। सध्या विमा कंपन्यांकडून हे काम खूपच संथ गतीने सुरू आहे, तिथेच खरी दिरंगाई होत आहे। त्यामुळे कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मोबाईलवर आपलं स्टेटस आता चेक करा। जर काही त्रुटी असेल तर ती वेळेत दुरुस्त करा, नाहीतर हातात आलेला घास तोंडाशी येणार नाही। तर ही माहिती तुम्हाला कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या गावाकडच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून एकाही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।